हाय फ्रेंड्स, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर भाई आज कुठं म्हणजे काल आपण आपलं तयार केलेलं बरोबर आहे. आपलं काल बीड बसवायला गेलेलो मी समाज सुदर्शन स्टुडिओमध्ये इथं. तर आज आपला रॅप तयार झालेला आहे भाई. आणखीन थोडं मध्ये शूटिंगसाठी आपण पुण्याला जाणार आहेत बरोबर. तर शूटिंगमध्ये कसं 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 झालं, शूटिंगमध्ये आपण काय काय केलं हे जे सगळे आपण ब्लॉग बनवणार आहे. तर तो ब्लॉग मला वाटतं अनएक्सपेक्टेड राहील, तुमच्यासाठी भारी राहील तो, असं मला वाटतं. सो गाईज, तर तुम्हाला सांगायचं फक्त उद्देश एवढाच की बघा, मी एक मुलगा आहे. मी काय करतो, MPSC करतो, पोलीस भरती पण करतो. आता कोर्टामध्ये जागा निघलं तिकडे पण फॉर्म भरलेलं आहे. रॅपर पण आहे, आर्टिस्ट पण आहे, स्टोऱ्या पण लिहितो. अरे सगळं करावं लागतं आहे भविष्यामध्ये. आणि हां, शेअर मार्केट पण करतो. तर मला फक्त तुम्हाला एवढं सांगायचं की तुम्ही एका एका विषयावर डिपेंड नका राहू. ABC आणि D, ABCD किंवा EF असे 5-6 प्लॅन ठेवा तुमच्याजवळ. हा उकला ह्याच्यामध्ये सक्सेस भेटेल, तो उकला त्याच्यामध्ये सक्सेस भेटेल, तो उकला त्याच्यामध्ये सक्सेस भेटेल. तर बरेच पोरं तर काय करू राहिले माहिती आहे का तुम्हाला, 18 ते 25 एकच मागं. आता तुम्ही असं पकडा की 18 वय, एका पोराचं वय 18 आहे असं पकडा. तो 18 पासून MPSC करतो बरोबर. वयाच्या 25 MPSC फ्रीच देऊ राहिला, तो पास नाही झाला. आता वयाचे 25 वर्ष झाले, लोड आला, वय गेलं भाई, आता काय करायचं. मग तो डिप्रेशनमध्ये जाईल. म्हणून ते तसं करू नका. तुम्ही 18 पासून MPSC करा, पोलीस भरती करा, सगळं तुम्ही 5-6 हे घेऊन सोबत चाला तुम्ही, असं मला वाटून राहिलं. बाकी तुमची इच्छा. आता पाय मी कसं करतो, पोलीस भरती करतो, MPSC करतो, शेअर मार्केट पण करतो, रॅपर आहे, आर्टिस्ट आहे, फिल्मच्या स्टोरी लिहितो. 6 तरी वस्तू करतो मी, 6 तरी करतो सोबत. 6मधनं कुठं तर कुठं मला वयाच्या 25 सक्सेस भेटेलच म्हणून. आणि मी डिप्रेशनमध्ये कधीच जाणार नाही, कारण का MPSCमध्ये नाही पास झालो, पोलीसमध्ये होईल, पोलीसमध्ये नाही झालो, रॅपरमध्ये सक्सेस भेटेल, रॅपरमध्ये नाही शेअरमध्ये भेटेल, कशा ना कशामध्ये तरी भेटेल. म्हणून गाईस, एका वस्तूवर डिपेंड नका राहू. 4-5 ठिकाणी जॉक लावून ठेवा. बस एवढं सांगायचं उद्देश. तर कसा वाटला आजचा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. आज आपला रॅप तयार झालेला आहे. सकाळी 9 वाजता चालू होता, तो आता संपलेला आहे. आता जेवण वगैरे करून इकडे आलो, म्हणलं चला आजचं काम करून ठेवू. आपलं कसं टार्गेट ठेवलेलं आपण 360 दिवस, आपण हे अख्खं वर्ष 2026 अख्खं वर्ष व्लॉगिंगमध्ये घालवणार आहे आपण. भले आपला व्लॉग चालू व्हायरल होऊ नाही हो, काय हरकत नाही, आपल्याला व्ह्यूज येऊ नाही हो, काही फायदा नाही. काही डोक्याला लोडच नाही घेत मी. व्ह्यूज येतील नाही ते लोक सबस्क्राईब करतील, पब्लिक सबस्क्राईब करत नाही. अरे पब्लिकला आवडणारच आहे माझा ब्लॉग, हळूहळू करणारच आहेत ते. त्यांनी नाही ते सपोर्ट नाही करणार, मग कोण करणार? काही दुसऱ्या देशातले करणार, काही नाही भाई. आपण पण इंडियातले, ते पण इंडियातले, करावंच लागणार त्यांना, ते करणार मला माहिती आहे. फक्त अजून मग कसं माझं अजून व्हायरल नाही झालेलं, जेव्हा व्हायरल होईल तेव्हा करतील ते, असं मला वाटतं. तर काही नाही, मग बाकी काय ठीक आहे. आपण भेटू उद्याच्या नवीन व्लॉगमध्ये. पाहू आपल्यासोबत उद्या आणखीन काही काय होतं. आजचा दिवस आपला पूर्ण स्टुडिओमध्ये गेलेला आहे. तो स्टुडिओमधलं काही व्लॉग मी बनवलेलं नाही, कारण तिथं कसं रॅपचं ते शूटिंग चालू होते, मेकिंग चालू होतं, रॅप मेकिंग. जाऊ दे म्हटलं, थोडंफार ते नाही बनवलेलं. मग आता इथं लॅबमध्ये आल्यानंतर बनवलं. सो गाईज, तर असंच आपलं ब्लॉग चॅनल बघत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भावांनो. ठीक आहे, धन्यवाद. भेटू आपण उद्याच्या व्लॉगमध्ये. थँक्यू सो मच.